सर्वांना नमस्कार। माझे नाव वर्षा विलास गाईत। मी इयत्ता 9वी या वर्गात शिकते। सन्माननीय व्यासपीठाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग तसेच माझे प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला बिरसा मुंडा यांच्याविषयी काही माहिती सांगत आहे। बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडातील उलियातू या गावी 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला। मुंडा रीतिरिवानुसार त्यांचे नाव बिरसा असे ठेवण्यात आले। त्यांचे वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव कर्मी आतू असे होते। बिरसाचे आईवडील शेतमजूर होते। घरची परिस्थिती अतिशय हलाखीची होती। बिरसा लहानपणात मित्रांसोबत वाळूत खेळायचे आणि मोठे झाल्यावर त्यांना मेंढ्या चारायला जंगलात जावं लागायचं। मेंढ्या चरत असताना ते वेळ घालवण्यासाठी बासरी वाजवायचे। काही दिवस बासरी वाजवण्यात ते पारंगत झाले। त्यांनी भोपळ्यापासून तुझला हे तंतुवाद्य बनवले जे ते वाजवत असत। त्यांच्या आयुष्यातील काही रोमांचक क्षण आखाडा त्यांनी गावात घालवले। गावात शाळा नसल्यामुळे त्यांना मामांकडे शिक्षणासाठी पाठवले। तेथे मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले। शिक्षणाबरोबरच बिरसा यांना संगीत व नृत्यातही विशेष रस होता। बिरसा अभ्यासात खूप हुशार होते, म्हणून शाळा चालवणाऱ्या जयपालनाग यांनी त्यांना जर्मन मिशन स्कूलमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले। ख्रिश्चन शाळेत प्रवेश घेण्यासाठी त्यांनी धर्म बदलला आणि त्यांचे नाव बदलून बिरसा डेव्हिडसने ठेवले, जे नंतर बिरसा दाव कसे झाले। तो काळ पारतंत्र्याचा होता। संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते। जंगलात राहणारे आदिवासी या गुलामगिरीतून वाचले नव्हते। इंग्रजांनी वन कायदा करून आदिवासींचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार नाकारला होता। त्यामुळे आदिवासींमध्ये इंग्रजांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला होता। 1897 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्रांद्वारे अनेक लढाया केल्या। ब्रिटिशांना जेरी चालले, परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे व मोठे सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही। 1898 मध्ये एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले। आपल्या 25 वर्षांच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले। त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले। ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले। त्यामुळे आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो। त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे। सन 900 मध्ये बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला। त्या ठिकाणी भीषण लढाई झाली। बिरसा मुंडा यांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली। तुरुंगात त्यांच्यावर अनेक अत्याचार करण्यात आला। त्यामुळे 9 जून 1900 रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली। धैर्याने आणि शौर्याने तू देशाच्या अस्मितेचे दिले भान। धैर्याने आणि शौर्याने तू देशाच्या अस्मितेचे दिले भान। धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान। धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान। भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले। या महान वीराने आदिवासींच्या न्याय हक्कासाठी मोठा लढा दिला। त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवले। जय हिंद, जय भारत। धन्यवाद। धन्यवाद वर्षा। बघा, बिरसा मुंडा यांना जननायक हा किताब का दिला याच्याविषयी सविस्तर असं त्या मनोगतातून त्यांनी सांगितलं। धन्यवाद। हे बघा, ब्रिटिश शासन आणि जमीनदारांच्या अन्यायामुळे आदिवासींचं जंगल, जमीन, जनावरं आणि परंपरा हिरावली जात होती। बिरसांनी जनतेला संघटित करून उल गुलान नावाचं व्यापक आंदोलन उभारलं आणि उल गुलान म्हणजे महाभारतासारखा एक मोठा उठाव होता। उल गुलान नावाचा मोठा उठाव या आद्य क्रांतिकारक जननायक बिरसा मुंडा यांनी उभारला होता।